राधे राधे, जय एकविरा. तर आज सोमवार उपास पण असतं आमच्या घरात. तर बरं डाळ खिचडी करते. तांदूळ आणि मूग डाळ जरा भिजत ठेवलेले बासमती तांदूळाचं डाळ खिचडीला मी तेच घेते. इथं मटर, फ्लावर, फरसबी, गाजर सगळं हे करून काढून ठेवलेला, बटाटा पण. आणि तेलामध्ये राई जिरा घातला आणि ही पेस्ट मिरची, कोथिंबीर आणि अद्रकची घातली आणि या सगळ्या भाज्या त्यात अशा मिक्स करून घेतल्या पूर्ण आणि झाकण देऊन जरा आता बरं ह्यांना शिजत ठेवते जरा, कारण की मला भात वेगळं दुसऱ्या ह्याच्यात घालायचा होता. त्यात थोडंसं मी तेल, हळद घातली आणि हे तांदूळ मी भिजत ठेवलेले बासमती तांदूळ, मूग डाळ आणि मटर त्यात घालून ती जरा पाणी घालून मी ते शिजत ठेवला कुकरमध्ये. आणि इकडे इथे भाजी शिजत ठेवलेली. जरा भाजी बघितली जरा शिजलेली, तर मी त्यात टॅमॅटो वगैरे घातला आणि नंतर मग सगळं पूर्ण मिक्स करून त्यात हळद, धणा पावडर, थोडासा मसाला, गरम मसाला आणि सगळा मस्त असं मिक्स करून घेतला. आणि खडे मसाले पण थोडेसे घातलेले मी आधी, तेजपत्ता वगैरे. आणि नंतर इथं भात पण हा मस्त शिजला असा. आणि बिना कांदा लसणाचंच आहे, देवाला भगवंताला दाखवायला लागतं, मग बिना कांदा लसणाचं करते. मीठ वगैरे घातलं आणि पूर्ण असं मिक्स करून घेतला आणि जरा झाकण देऊन ठेवला. त्याच्यानंतर तेलामध्ये असं थोडंसं जिरा आणि लाल मिरचीचा असा तडका दिला, कोथिंबीर घातली आणि पूर्ण असं मिक्स केला मस्त. नंतर मुगांची भाजी करायची होती, सुक्की भाजी करते बरं. तेलामध्ये राई जिरा घातला, अद्रक किसून, कढीपत्ता आणि सुकी लाल मिरची घातली, जरा परतून घेतलं मस्त. आणि त्याच्यानंतर आपले घरातले मसाले, हिंग वगैरे घातला, धणा पावडर, हळद वगैरे, लाल मसाला सगळा मिक्स केला. टॅमॅटो पण घातला आणि जरा झाकण देऊन ठेवली. तर थोडी भाजी पण शिजली, थोडासा खोबरा घातला. जराशी भांडी होती बरं, ती आवरून घेते जरा किचन साफ करून. आणि नंतर मग मी भजी करायला घेतले. शिरोळ्याची बरं भजी करते. शिरोळा असं मस्त गोल गोल कापून घेतलेला आणि नेहमी करत असते मी, खूप आवडतात आम्हाला. बेसनमध्ये थोडा जिरा आणि हळद आणि मसाला घातला, मिक्स करून एक एक भजी काढून असे घेतले आणि मस्त होतात. असे स्लोवरच जरा करायचे असतात, मग आतून पण जरा शिजतात पण आणि मस्त असे कुरकुरीत लागतात. त्यानंतर मी भगवंताला, देवाला नैवेद्य काढला. आणि माझ्या मनामध्ये एक भाव असतो, जेवढे मी पदार्थ सगळे करते ना, जेव्हा भगवंताला भोग दाखवते, तर हे सगळं मी भगवंतासाठीच करते पदार्थ. कारण की आपण बोलतो भगवंत काय खातो का, देव काय खातो का, देव जेव्हा आपल्या समोर येऊन बसेल ना, खाईल ना, तेव्हा आपण थकू सगळे पदार्थ करताना. म्हणून मनामध्ये हा भाव ठेवायचा की आपण सगळ्या गोष्टी भगवंतासाठी करतो, मग भगवंत पण आपल्यासाठी सगळ्या गोष्टी करतो बरोबर. चला मग, राधे राधे.